नमस्कार, मी पंकज वाघ। आज आपण आर्टिकल हा टॉपिक बघणार आहोत। मी तुम्हाला इंग्लिश लँग्वेज शिकवणार आहे। ओके, तर आर्टिकल हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे। माझे क्लासेस चांदूर रेल्वे आणि धामणगाव अशा दोन्ही ठिकाणी आहेत। चला तर आज आपण आर्टिकल हा टॉपिक बघणार आहोत। आर्टिकल्स म्हणजे काय? हो, मी विचारलेलं आहे आर्टिकल्स म्हणजे काय? नाही, तुमच्या मनात जे आलेलं आहे ते नाही। तीन असतात वगैरे 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 वगैरे। ओके, तर आर्टिकल्स म्हणजे ऍडजेक्टिव्हज। हा, बरोबर आहे। आर्टिकल्स म्हणजे ऍडजेक्टिव्ह। तुमच्यापैकी बरेचसे लोक म्हणत असतील की हे काय आहे बाबा, हे तर कधी ऐकलं नाहीये। तर हे मला तुम्हाला सिद्धही करून दाखवावं लागेल। जर मी तुम्हाला आर्टिकल्स म्हणजे ऍडजेक्टिव्हज आहे असं सांगतोय, तुमच्यापैकी भरपूर लोकांना माहिती असेल, पण काही भरपूर लोकांना माहितीही नाही। तर अशा लोकांसाठी मी हे सांगतोय की आर्टिकल्स म्हणजे ऍडजेक्टिव्हज। तर मी तुम्हाला ते सिद्धही करून देईल। आणि काही लोक तुमच्यातले म्हणतील, काही विद्यार्थी असे म्हणतील की सर आम्हाला ऍडजेक्टिव्ह समजत नाही। ओके, काही हरकत नाही। ऍडजेक्टिव्हज म्हणजे असे शब्द, ऍडजेक्टिव्हज म्हणजे असे शब्द जे तुम्हाला कोणातरी बद्दल काहीतरी अधिकची माहिती देतात। परत, ऍडजेक्टिव्ह म्हणजे असे शब्द जे तुम्हाला कोणातरी बद्दल अधिकची माहिती देतात। अशा शब्दांना आपण काय म्हणतो? ऍडजेक्टिव्हज। ओके, काही उदाहरण? जसं की एखादा मुलगा उंच आहे, जसं की मी उंच आहे। तुम्हाला माझ्याबद्दल कळलं की मी उंच आहे। जसं की एखादा व्यक्ती जाडा आहे, फॅट आहे, तर तुम्हाला कळलं की तो जाडा आहे। हे कुठल्या शब्दातून कळलं? जाडा म्हणजे काय? तर त्याचा आकार मोठा आहे, त्याचं पोट बाहेर निघालेलं आहे, म्हणजे तो जाडा आहे। जाडा या शब्दाने तुम्ही त्या व्यक्तीबद्दल, कुठल्याही एखाद्या व्यक्तीबद्दल वर्णन करता किंवा डोक्यामध्ये एक चित्र बनवता, एखादं चित्र बनवता की तो व्यक्ती अशा पद्धतीचा असेल, जाडा। ओके, तर तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल काय कळलं? की तो जाडा आहे। तर जाडा हा एक ऍडजेक्टिव्ह आहे। ओके, जसं की बघा, मी हँडसम आहे। ओके, तर माझ्याबद्दल तुम्हाला काय कळलं? की मी हँडसम आहे। हँडसम म्हणजे काय? तर पाहायला देखणं असणे। ओके, तर तुम्हाला माझ्याबद्दल अधिकची माहिती कळली आणि माझ्याबद्दल अधिकची माहिती देणारा शब्द तो म्हणजे हँडसम। ओके, समजा जसं की एखादं किचन मध्ये आई आहे, आपण गेलो आणि आपण कसं गडबडीत असतो किंवा काय कुठे पण हात टाकतो। आई म्हणते, बेटा पाणी गरम आहे। आपण हात टाकणार का त्याच्यामध्ये? नाही का? कारण की आपल्याला कळलं की पाणी गरम आहे आणि गरम असल्यामुळे आपण हात टाकला की झालं। मग टाकणार का? नाही। टाकणार का सांगा तुम्ही? टाकणार का? भाजून घेणार का हात? नाही ना। हा, तर म्हणजेच तुम्हाला त्या पाण्याबद्दल अधिकची माहिती कोणत्या शब्दाने दिली? गरम या शब्दाने दिली। तर गरम हा का झालेला आहे? ऍडजेक्टिव्ह झालेला आहे। मला असं वाटतं की तुम्हाला कळलेलं असेल, तरीही मी तुम्हाला बरेचसे एक्झाम्पल देतो। ओके, जसं की एखादं फुल आहे, ब्युटिफुल आहे। तर मी म्हणालो की गुलाबाचं फुल आहे, वाव हा ब्युटिफुल। तर पुढच्याला ब्युटिफुल म्हटलं की काय होतं? मराठीमध्ये बघा, सुंदर होते। तर सुंदर एक अशी गोष्ट की जी खूप मोहक वाटते। ओके, पाहायला छान असते। ओके, अशा वस्तूला आपण सुंदर म्हणतो, राईट? तर सुंदरला इंग्लिशमध्ये आपण ब्युटिफुल म्हणतो। तर ब्युटिफुल सुद्धा काय झालं? ऍडजेक्टिव्ह झालं आणि सुंदर सुद्धा ऍडजेक्टिव्ह झालं, की जे तुम्हाला त्या फुलाबद्दल किंवा कुठल्याही वस्तूबद्दल, व्यक्तीबद्दल अधिकची माहिती देते। म्हणजे एकंदरीत सांगायचं म्हणजे असं की ऍडजेक्टिव्ह म्हणजे असे शब्द जे तुम्हाला कोणातरी बद्दल काहीतरी अधिकची माहिती देतात। तुम्ही ते गाणं ऐकलं असेल, जिसकी बीबी मोटी है उसका बड़ा नाम है ना? जिसकी बीबी गोरी है उसका बड़ा नाम है, बरोबर? तर या गाण्यामध्ये काय आहे? इथे त्याच्या बायकोबद्दल वर्णनात्मक शब्द वापरले गेलेले आहे। तर जे काही वर्णनात्मक शब्द वापरले गेलेले आहे, हे सर्वच्या सर्व शब्द ऍडजेक्टिव्ह असून ते त्याच्या बायकोबद्दल काहीतरी अधिकची माहिती देतात। मला असं वाटतं की तुम्हाला ऍडजेक्टिव्ह म्हणजे समजलेलं असेल। ऍडजेक्टिव्ह हे असे शब्द असतात की जे तुम्हाला कोणातरी बद्दल काहीतरी अधिकची माहिती देतात। ओके, चला एक आणखी उदाहरण बघूया। काही व्यक्ती कंजूस असतात,
असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा कंजूस म्हणजे काय, तर आपल्या लक्षात काय येतं की हा बाबा कुठे खूप कंजूसपणा करतो, ओके, हवा तिथे खर्च करत नाही है ना, तर तिथे सुद्धा पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतो. तर हा एक स्वभावाचा भाग आहे. जर मी असं म्हटलं की अरे हा तर खूप कंजूस आहे, अरे हा तर खूप कंजूस आहे, तर या व्यक्तीला काय कळेल की हा कंजूस आहे. तर त्याच्याबद्दल काहीतरी कळलं, तर त्याच्याबद्दल अधिकची माहिती त्याला कळली. काय कळली? कंजूस. मला असं वाटतं की तुम्हाला समजलेलं असेल. म्हणजे सर तुमचं असं म्हणणं आहे का, जसे तुम्ही म्हणाले की आर्टिकल्स म्हणजे ऍडजेक्टिव्ह होतात आणि ऍडजेक्टिव्ह जसे कोणातरी बद्दल काहीतरी अधिकची माहिती देतात तसंच आर्टिकल देतात का? हो देतात. कसं सर? तर हे मी तुम्हाला सिद्ध करून देतो. ओके, चला पुढे बघूया.